BSE सेन्सेक्समध्ये एक बदल होतो. नक्की तो बदल काय आहे? तर मित्रांनो पहा, जसं जसं प्रत्येकाचा एक ट्रेंड येतो आणि त्या ट्रेंडमध्ये माणूस थोडासा ग्रो करतो. मग त्या ग्रोमध्ये असे काही स्टॉक्स आहेत का जे चांगल्या पद्धतीत ग्रो करतात, काहींचा परफॉर्मन्स वाढतो आणि काहींचा परफॉर्मन्स हा कमी होतो. मग नक्की तुम्ही आजच्या व्हिडिओत काय पाहणार आहे? सेन्सेक्समध्ये 23 जूनपासून एक बदल होणार आहे आणि त्या बदलमध्ये एक दोन इम्पॉर्टंट स्टॉक येणार आहेत आणि दुसरे त्यांचा अंडर परफॉर्मन्स और जनरल परफॉर्मन्स आहे, त्या परफॉर्मन्सच्या रिझल्ट कंपॅरेटिव्हली दुसरे दोन स्टॉक त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत. तर नक्की ते स्टॉक्स बेटर ठरू शकतात का इन्व्हेस्टमेंटसाठी आणि हे स्टॉक्स का मार्केटमधून बाहेर निघलेत, हा आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार. तर मित्रांनो, मी राम धनक्रांती शेअर मार्केटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. पाहूया आपण नक्की कशा पद्धतीने सेन्सेक्समध्ये काय काय बदल होणार आहेत आणि त्या स्टॉकचा परफॉर्मन्स कसा असू शकतो. जे दोन स्टॉक्स आहेत जे सेन्सेक्समधनं रिमूव्ह करण्यात आले, त्यातला पहिला इन्डसंट आणि दुसरा आहे नेस्ले. आता नेस्ले हा FMCG सेक्टरमधला एक चांगला परफॉर्मिंग स्टॉक होता, पण जर त्याचं व्हॅल्युएशनवर जो दबाव आलेला आहे सध्या, ओव्हर व्हॅल्यूडचा मिनिमम व्हॅल्यूड किंवा जो कॉन्स्टंट एक त्याचा जो फ्लो आहे हा इन्क्रीज होण्यापेक्षा तो थोडासा कॉन्स्टंट किंवा जास्त ग्रोथ नाही. मग त्या ग्रोथची जागा दुसऱ्या कुठल्या तरी स्टॉकने घेतलेली आहे. मग त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, त्याचा परफॉर्मन्स थोडासा फ्लॅट राहिला आहे, त्यामुळे तो सेन्सेक्समधून बाहेर पडतो. हा फर्स्ट स्टॉक झाला. दुसरा आहे एक इंडसंड बँक. आता हा बँकिंग सेक्टरमधला स्टॉक्स आहे. आता तसं पाहिलं तर बँकिंग सेक्टरमध्ये बरेचसे स्टॉक्स आहेत, पण नक्की इंडसंडच का, तर त्याचा जो परफॉर्मन्स आहे प्रिव्हियस 1 इयर 1.5 इयर्सचा हा एक असा 6 मंथ टू 1 इयर्स थोडासा फ्लॅटच आहे, कमी आहे. मग त्याचा रिझल्ट कसा आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी आपण स्क्रीनवरती पण पाहणार आहोत, पण स्क्रीनवर पाहण्या अगोदर नक्की ते स्टॉक्स कोणते आहेत हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. तसंच आता जे दोन स्टॉक्स आहेत हे कोणते त्यामध्ये ॲड होतात आहे आणि नक्की त्यांचा रिझल्ट कसा आहे हे आपण आपल्या स्क्रीनवरती पाहणार आहे. तर लक्ष द्या मित्रांनो, आता यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची का नाही याचा आत्ताच तुम्हाला एक पॉईंट सांगून ठेवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही इन्व्हेस्टमेंटचे 3 प्रकार असतात. एक असतो शॉर्ट टर्म, दुसरा असतो लॉंग टर्म आणि तिसरा तुम्ही फोमो म्हणजे इंट्राडे वगैरेसाठी वापरतात फॉर एक्झाम्पल. तर एक आता शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करताना यात तुम्हाला तिजीचा चांगला फायदा भेटू शकतो, जे स्टॉक्स मी तुम्हाला आता सांगणार आहे त्याचा. दुसरं लॉंग टर्मसाठी कंपनी फंडामेंटल्स चांगले आहेत, पण मग ते किती दिवस रिटर्न्स परफॉर्मन्स गुड देतील हे माहिती नाही. आता नक्की त्यात कोणते स्टॉक्स आहेत आणि ते का घेतलेत इकडे स्टॉक्सवरती येऊन आपण पाहूयात. ओके, आता स्टॉकमध्ये पहा तर सगळ्यात पहिल्यांदा भारत इलेक्ट्रॉनिक्स हा स्टॉक्स हा सेन्सेक्समध्ये ॲड केला जातोय. नक्की का, तर भारत इलेक्ट्रॉनिक्स या स्टॉक्समध्ये जे काही सध्या युद्धजन्य परिस्थिती झाली होती किंवा जो डिफेन्स सेक्टर याच्यामध्ये काय ऑर्डर्स दिल्या गेल्या होत्या काही इन्स्ट्रुमेंटसाठी, त्या सगळ्या जास्तीत जास्त भारत इलेक्ट्रॉनिक्सला भेटल्या होत्या आणि त्याचा बेनिफिट या स्टॉकला झाल्यामुळं एक त्यांनी जो एक फ्लो मोडला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता स्टॉक जर तुम्ही पाहिला, याला एक बुल काउंटर अटॅक म्हणतो आपण आणि तो बुल काउंटर अटॅक याच्यात तयार झाला आहे. मग तो बुल काउंटर अटॅक कुठं झाला आहे, कधी झाला आहे, तर इथं लक्ष द्या. इथं एक मी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो आहे. ओके, हा प्रिव्हियस सपोर्ट होता आणि या प्रिव्हियस सपोर्टला या ठिकाणी त्यांनी जी लेवल्स ड्रॉ केलेली आहे. ओके, याला आपण बुल काउंटर अटॅक्सचा रिट्रेसमेंट पॉईंटसुद्धा दाखवतो. म्हणजे या ठिकाणावरनं तो कुठं आला आहे. ओके, म्हणजे त्यांनी परफॉर्मन्स द्यायला चालू केलं आणि एक पुलबॅक दिला आहे आणि या पुलबॅकनंतर त्याचा जो रिझल्ट आहे हा एकदम स्ट्रॉंग आला आहे. म्हणजे हा मी बऱ्यापैकी वेळा सांगत असतो का बुल काउंटर अटॅक कसा वर्क करतो, बुल काउंटर अटॅकमध्ये काय काय गोष्टी आहेत ह्या बरेच लोक पाहत नाहीत. सर त्या पाहिलं तर तुम्हाला एखादा चांगला स्टॉक वेल परफॉर्मन्स हा एकदम बॉटमला भेटण्याचे चान्सेस असतात. आता फर्स्ट झाला भारत इलेक्ट्रॉनिक्स का, ज्याला ऑर्डर भेटणार आहेत डिफेन्स सेक्टरसाठी किंवा भेटलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचा परफॉर्मन्स बेटर राहिला आहे. हा गुडच आहे. आता हा जरी गुड असला तरी याच्यात फ्युचरमध्ये अजून काय बेटर पॉईंट ठरू शकतात. तर फॉर एक्झाम्पल, फ्युचरमध्ये बेटर पॉईंट ठरताना एक काळजी जर त्याच्यात घेतली आपण, त्याचा आत्ताचा जो फ्लॅग अँड पोलच्या कंपॅरेटिव्हली जो इथून इथपर्यंत जरी तो गेलेला आहे. ओके, आणि जर हा ब्रेक झाला इथून, ओके, तर त्याचा जो इथून पुढचा रिझल्ट असेल समथिंग हा काहीतरी एक 540च्या आसपास गेला पाहिजे. सो आता हा सिम्पल एक झाला. दुसरा आहे ट्रेंड. आता हा टाटा सेक्टरमधला स्टॉक्स आहे, म्हणजे टाटाचे जे ग्रुप्स आहे त्या ग्रुपमध्ये कपडे वगैरे ह्या गोष्टी किंवा काही लक्झरियस आयटम यांच्यामध्ये यांचा समावेश येतो. ओके, मग आता तो स्टॉक्स कुठला आहे, ट्रेंड. एकच मिनटं. ओके, आता हा ट्रेंड आहे. हा ट्रेंडमध्ये काय आहे पहा, याला ना बुल काउंटर अटॅक आहे ना काही आहे, फक्त हा एक परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने देत चालला आहे. हा दुसरा स्टॉक्स आहे का हा ॲड होत चाललेला आहे. पण आता तुम्ही पाहिलं तो एक लेवल बनवतो आहे, हायर हाय हायर लो, हायर हाय हायर लो, हायर हाय हायर लो. आता जोपर्यंत हा हायर लो ब्रेक करत नाही, जोपर्यंत याला कुठून कुठला त्याचा ब्रेक भेटत नाही, तोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये कंटिन्यू बाय ऑन द डिप ही सिच्युएशन अप्लाय करू शकता.
तो तुमच्या सिच्युएशनचं तुम्हाला कोण ॲडवाईस काय सायकोलॉजी वगैरे मेंटेन करायची त्याच्यानुसार, पण मग तो त्या लेवलला वर्किंग करू शकतो. ओके, ज्यावेळेस इथून खाली तुटेल त्यावेळेस आपण त्याचा विचार करू शकतो का तो डाऊन साईडला जाईल, पण जोपर्यंत तो एक हायर आहे हायर लो हायर आहे हायर लो ही मेथड बनवतो तोपर्यंत तो कंटिन्यू ग्रो होण्याचे चान्सेस आहेत. आता तसंच मी जसं तुम्हाला सांगितलं हे वाढलेत, मग तसा नेसले हा कमी झाला आहे. मग नेसले कसा कमी झाला आहे तर नेसले स्टॉक्सला पहा, जर नेसलेनी 2514 हा जो पॉईंट आहे हा जर ब्रेक केला, जरी तो सेन्सेक्समधनं बाहेर पडला, ओके, तो वीक होत चाललेला असला, त्याचा परफॉर्मन्स फ्लॅट असला, तरी तिथनं तो एक चांगल्या प्रकारचा मूव देऊ शकतो. ओके, मग 2515 हा त्याचा एक रेजिस्टन्स पॉईंट, इथून तो ग्रो झाला तर 2778 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे त्याची मुवमेंट ही एकदम चांगली स्ट्रॉंग येऊ शकते. 2778ला त्याचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. मग त्या ठिकाणी काय होईल हे त्या सिच्युएशनवरती डिपेंड आहे, त्यावेळेस आपण परत व्हिडिओ काढू शकतो. तर मित्रांनो, हा सेन्सेक्समध्ये होणारा आजचा मोठा बदल आहे, हा नक्कीच तुमच्या लक्षात आला आहे का, याचा बेनिफिट तुम्हाला होणार आहे का, आणि नक्की आत्ता तुमच्याकडे जे 2 स्टॉक मी सांगितले भारत इलेक्ट्रॉनिक्स और ट्रेंड, हे स्टॉक्स आहेत का, किंवा तुम्ही कधी बाय करणार आहेत, बाय करताना काय काय गोष्टी पाहिल्या जातील हे मी तुम्हाला आता डिस्कस केल्या. तर व्हिडिओ आवडला लाईक करा, बऱ्याच वेळा व्हिडिओ पाहता आणि सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करायचं विसरता, त्यामुळे तुम्हाला न्यू व्हिडिओचं रिकमेंडेशन येत नाही. तर सबस्क्राईबवर नक्की क्लिक करा आणि आवडल्यास लाईकसुद्धा करा. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.